कथारंगामध्ये आपलं स्वागत. मागच्या भागात आपण पाहिलं की इन्स्पेक्टर घाडगे व CID इन्स्पेक्टर मराठे केसचा तपास करण्यासाठी अमिताच्या घरी आले. केसचा तपास सुरू झाला. बघूया केसचा निकाल काय लागला ते. घाडगेही इकडे तिकडे फिरत होते. त्यांच्या बोलण्यावरून अरुणचा मृत्यू एखाद्या जाड शस्त्राच्या टोकाने मारल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. एखादे लोखंडी बोथट अवजार, खुन्याने ते आपल्याबरोबर तरी नेले असावे किंवा आजूबाजूला तरी टाकले असावे. ते अस्त्र मिळताच खुनी मिळण्याची असलेली दाट शक्यता. मग गावडे पुन्हा तिच्या बाजूला येऊन बसले. त्यांनी तिला विचारले, घरात एखादी जाडबुडाची लोखंडी घणासारखी वस्तू आहे का? अशी एखादी वस्तू घरातून हरवल्याची आठवते का? एखादा मोठा चिमटा किंवा फुलदाणी? असले काही आमच्याकडे नाही. अवघी 2च वर्ष आमच्या लग्नाला झालीत. गरजेच्या वस्तू आहेत, पण या अशा वस्तू. पोलिसांची शोधाशोध चालू होती. भिंतीवरच्या घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. 10 वाजून गेले होते. तिने घाडगेंना हाक मारली. तिला बरे नाही की काय असे वाटून घाडगेंनी स्त्री पोलिसाला तिच्याकडे पाठवले. ती म्हणाली, मला जरा थकल्यासारखे वाटते. मला थोडे पाणी द्याल? चहा दिलात तर फारच बरे होईल. चहा झाला. मग ती स्त्री पोलीस घाडगेंच्या कानात कुजबुजली. घाडगे तिला म्हणाले, वहिनी, या अशा अवस्थेत तुम्ही उपाशी राहणे बरोबर नाही. जेवण तयार आहे तर तुम्ही थोडं खाऊन घ्या. मी बाईंना इथे सर्व आणून द्यायला सांगतो. नको, मला इच्छाच नाही. पण जेवण तयार आहे. गेल्या 2 दिवसांच्या दगदगीत अरुणसारखेच तुम्हा लोकांचे जेवणाचे हाल झालेले असणार. तुम्ही सर्व लोकांनी जेवून घ्यावे अशी तुम्हाला माझी विनंती आहे. छे छे, ते कसं शक्य आहे? का नाही? आता अरुण असता तर त्याने तुम्हाला असे उपाशी काम करून दिले असते का? तेव्हा प्लीज. जरा वेळ होय नाही झाले खरे, पण खरंच ते सर्व भुकेले होते. घरात दरवळलेला तो मटणाचा वास त्यांना भुकेची सारखी आठवण करून देत होता. मग दोघं करीत त्यांनी आतल्या टेबलावरील जेवणावर ताव मारला. शेवटी गावडे आणि मराठे जेवायला बसले. जेवताना ते बोलत होते, एखाद्या हातोड्याने खुन्याने अरुणच्या डोक्यावर मागून घाव घातला असावा. तो टेर प्यालेला असल्यामुळे मागून कुणी आलेले त्याला कळले नसावे. मृत्यूने असे अनवधानाने गाठल्यामुळे तो वेडावाकडा कोसळला होता. डोक्याच्या कवटीला मागून पडलेली चीर. ते हत्यार काय असावे हे मात्र त्यांना कळत नव्हते. दोघांची चर्चा रंगली होती. काही असो, एवढा मोठा हातोडा घेऊन गुन्हेगार पळणे अशक्य. म्हणजे तो इथेच जवळपास असेल, गावडे म्हणाले. अगदी आपल्या नाकासमोर हत्यार असेल, पण आपल्याला ते दिसत नाही आणि समजत नाही असे तर नसेल. बोकडाची तंगडी चोखता चोखता मराठी क्षणभर थांबलेच. बाहेर बसलेल्या अमिताला ते पाहून काय करावे समजेना. अमिताच्या मनात आले, या लोकांना जेवणाचा आग्रह केला ही आपण चूक तर केली नाही ना. मराठ्यांच्या हुशारीबद्दल अमिताने बरेच काही ऐकलेले होते. तंगडी चोखता चोखता ते नुसतेच थांबले नव्हते, तर दुसऱ्याच क्षणी त्यांनी बाथरूमकडे धाव घेतली होती. मग येणारे ओकारीचे आवाज. मराठ्यांना बहुधा बरे वाटत नसावे म्हणून मग अमिता स्वस्थ झाली. तिने स्वतःची समजूत काढली आणि डोळे मिटून ती स्वस्थ पडून राहिली. बाकीचे पोलीस मराठे साहेब बाथरूममधून बाहेर येताच त्यांच्या भोवती गोळा झाले. कुणीतरी त्यांना म्हणालेही, आता चौकशी पुरे, उद्या येऊया. मॅडमच्या सोबतीला लेडी कॉन्स्टेबल ठेवून जाऊया. पण मराठे ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. अमिताच्या शेजारी येऊन बसताना ते म्हणाले, आता मॅडम सोबतीला लेडी कॉन्स्टेबल राहणारच. आणि त्यांनी पुन्हा पहिल्यापासून चौकशी सुरू केली. अमिताने पुन्हा पहिल्यापासून सर्व हकीकत पुन्हा सांगितली. 6:30 वाजता अरुणचा आलेला फोन, 7 पर्यंत त्याचे घरी येणे, बाहेर जायचे म्हणून ती तयारीतच बसलेली होती. त्यांचा दर गुरुवारचा रात्री बाहेर जेवणाचा कार्यक्रम, घरी आल्या आल्या अरुणला लागणारे ड्रिंक आणि जुन्या गाण्यांची कॅसेट ऐकण्याचे त्याचे वेळ. पण घरी आल्या आल्याच तो मूडमध्ये नसल्याचे तिला जाणवले होते. इतकेच नव्हे, नेहमीप्रमाणे एक पेग घेऊन तो थांबला नव्हता. त्याचे ते पिणे बघून मग तिने घरातच जेवणाचा बेत आखला होता. मराठ्यांनी अमिताला मध्येच थांबीत विचारले,
आज तुम्ही बाहेर जेवायला जाणार होता, तर मग घरात बोकडाची तंगडी कशी काय आणून ठेवलीत? नेहमीच्या खाटकाने ती मुद्दाम अरुण साहेबांसाठी आणून दिली होती. आज लागणार नव्हती म्हणून मग मी ती मुद्दाम डीप फ्रीजरमध्ये ठेवली होती. अरुणला तंगडीचे सूप खूप आवडायचे. त्याचा मूड नव्हता, बाहेरही जात नव्हतो, म्हणून मी ते केले हो. अमिताचा गळा दाटून आला. तिने रुमालाने डोळे टिपले. ती शिजायला वेळच लागला असेल. फ्रोझन होती म्हणजे मग ती रूम टेम्परेचरला आणून शिजवलीत की? मराठ्यांची गाडी पुन्हा पुन्हा बोकडाच्या तंगडीकडे वळत असलेली पाहून अमिता चरकली. पण वरकरणी अगदी शांतपणे ती म्हणाली, आधी तंगडी कुकरमध्ये लावली आणि मग सर्व मसाले काढले. त्यात मटण मसाला कमी पडला म्हणून अरुणला सांगून मी बाहेर पडले. त्यावेळी सर्व ठीक होते. तुम्ही बाहेर गेलात तेव्हा अरुण गाणी ऐकत होता की? मराठ्यांची गाडी टेपरेकॉर्डकडे वळली आणि अमिताने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. तो येण्याआधी मी कॅसेट लावली होती. अरुण आल्यावरही ती चालू होती. तो गप्पांच्या मूडमध्ये नव्हता. त्याचं पिणं चालू होतं. मग मीच ती रिवाइंड करून ठेवली होती. त्याचा नूर ठीक नव्हता. जेवणही करायचे होते. उगाचच तो चिडायला नको म्हणून कॅसेट रिवाइंड करून ठेवली होती. त्याला वाटले तर तो कॅसेट लावेल असा विचार करून मी उठले. अमिताने माहिती पुरवली. कोणती कॅसेट तो आवडीनं ऐकायचा? मराठ्यांनी विचारले. बाकीचे पोलीस बुचकळ्यात पडून ही प्रश्नोत्तरे ऐकत होते. मराठ्यांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून वहिनींना त्रास देऊ नये असे त्यांना फार वाटत होते. पण मराठ्यांपुढे कोणताच इलाज नव्हता. अमिताही आता सावधपणे उत्तरं देत होती. त्यांना जुनी दर्दभरी गाणी आवडायची. तुम्ही बाहेर गेलात तेव्हा टेपरेकॉर्डवर कोणते गाणे चालू होते आठवतंय? मराठ्यांनी विचारले. जरा वेळ अमिताने गोंधळल्याचे नाटक केले. कोणतेच नव्हते. म्हणून तुम्ही हे विचारलेत? खरं सांगू, बाहेर जाण्याच्या गडबडीत गाणे चालू होते की नव्हते याकडे माझे लक्षच नव्हते. टेप रेकॉर्डरमध्ये असलेल्या कॅसेटच्या सुरुवातीला कोणतं गाणं आहे आणि शेवटचे गाणे कोणते? मराठ्यांचे प्रश्न चालूच होते. त्यांच्या ह्या प्रश्नांनी पोलीसही गोंधळून गेले होते. अमिताने आठवल्याचे नाटक केले. ए मेरे दिल कही और चल या गाण्याने कॅसेटची सुरुवात होते आणि कॅसेटच्या शेवटी जाये तो जाये कहा हे गाणं आहे. अशी दर्दभरी गाणी त्यांना खूप आवडत. मराठ्यांनी टेप रेकॉर्डरला हात लावून पाहिला. तो काहीसा कोमट होता. याचा अर्थ तो नक्की वापरला गेला होता. मराठ्यांनी कॅसेट बाहेर काढली आणि उजेडात धरून पाहिली तर ती पुन्हा वाइंड अप झालेली होती. सर्व पोलिसांचे लक्ष आता मराठे साहेबांच्या हालचालीवर होते. साहेब काय हुशार आहेत अशा अर्थी त्यांनी परस्परांना केलेल्या खुणा चालूच होत्या. ते पुन्हा अमिताला म्हणाले, तुमची खात्री आहे की तुम्ही ती कॅसेट रिवाइंड केली होती? याचा अर्थ साहेब खरंच कॅसेट रिवाइंड केली होती. मी खोटं कशाला बोलू? तुम्ही बाहेर गेलात तेव्हा कोणतंही गाणं चालू नव्हतं. मग ही कॅसेट रिवाइंड कशी झाली? तो टेप रेकॉर्डर नीट निरखून पाहिला. प्लेच्या बटनाच्या बाजूला असलेले रेकॉर्डचे बटन. अरुण खूप प्यालेला होता. चुकून त्याने प्ले ऐवजी रेकॉर्डचे बटन दाबले असले तर? ती कॅसेट पुन्हा रिवाइंड केली आणि ती चालूही केली. ए मेरे दिल कही गाणे चालू झाले. त्यातील 2 कडवी होत आहेत तर अस्पष्ट आवाजात अमिताचे बोलणे कानावर आले. अरुण, मी स्टोअर्समध्ये जाऊन येते. मटणाचा मसाला संपलाय. हा नक्की तिचाच आवाज होता. काहीसा अस्पष्ट दुरून आल्यासा. अमिताने समाधानाने डोळे मिटले. तिने घेतलेली ही दक्षता. मराठ्यांनी टेप रेकॉर्डर बंद केला. ते तिला म्हणाले, तुम्ही पुन्हा या रूममध्ये आला होतात का? नाही, मी मधल्या पॅसेजमधूनच हे सांगितले. तुम्हाला यायला अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागला होता नाही का? परत आलात तेव्हा गाणी चालू नव्हती ना? नसावीत. अमिताचे गुळमुळीत उत्तर. याचा अर्थ हा गुन्हा या मधल्या अर्ध्या तासात घडला असे असेल तर मग डोक्यावर वार केल्यावर अरुण पडला. बाजूचे स्टूल पडले. इतकेच नव्हे तर स्टँडिंग लॅम्प पडून बल्बचाही चकनाचूर झाला. या आवाजाची नोंद वहिनींच्या आवाजाप्रमाणे यावर यायला हवी. खुन्याचे आणि अरुणचे काही बोलणे झाले असले तर तेही रेकॉर्ड व्हायला हवे. कारण कॅसेटचा एक भाग साधारण 45 मिनिट चालतो. तसे नसेल तर
त्याचा अर्थ हा खून. मी काय म्हणतो ते बरोबर ना वहिनी? मराठ्यांनी पुन्हा कॅसेट लावली. अर्थात कॅसेटवर हे आवाज रेकॉर्ड होणे शक्यच नव्हते आणि हे फक्त अमिताला एकटीलाच माहीत होते. एवढ्या हुशारीने आपण वागलो, पण ही साधी गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही? अमिताला आता याचेच आश्चर्य वाटत होते. स्वेटरचा विनेट टाकलेला हा जास्तीचा टाका, त्यामुळे सर्व विण चुकली होती आणि त्यामुळेच ती गोत्यात आली होती. किती हुशार गुन्हेगार असला तरी एखादा पुरावा मागे सोडतोच असे पोलीस नेहमी म्हणतात, ते खोटं नव्हे. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.